राज्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतींचा निकाल जो आहे तो आज घोषित होतोय। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। राज्यातल्या महत्त्वाच्या लढतींपैकी लक्ष लागलेल्या बारामती नगर परिषदेमध्ये नक्की काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागलेली आहे। बरोबर 10 वाजता आपण पाहतोय की महेश देशपांडे विद्यालय आहे, त्या विद्यालयामध्ये मतमोजणीची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे। अजित पवारांचे राष्ट्रवादी विरुद्ध बसपाचे उमेदवार काळूराम चौधरी विरुद्ध शरदचंद्र पवार पक्ष, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या प्रमुख घटक पक्षांबरोबर अजित पवारांच्या पक्षाची थेट लढाई जी आहे ती बारामतीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहतोय की मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे। नगराध्यक्ष पदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिव सातव विरुद्ध काळूराम चौधरी जे बसपाचे उमेदवार आहेत यांच्यामध्ये थेट लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते। बारामती नगर परिषदेमध्ये 8 जागा ज्या आहेत ते बिनविरोध झालेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं सुद्धा यंदा प्रचारामध्ये जो आहे जोर लावलेला होता। युगेंद्र पवार शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावरती फिरताना पाहायला मिळाले। त्यामुळे बारामतीकर नक्की काय करतात याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे। बरोबर 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल। 20 टेबलवरती 6 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी जी आहे ती पार पडणार आहे आणि जवळपास 2 तासांमध्ये चित्र स्पष्ट होईल की बारामती नगर परिषदेमध्ये अजित पवार एखादी सत्ता राखतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपण पाहतोय की मतमोजणी केंद्रावरती कडक असा पोलीस बंदोबस्त आहे आणि बरोबर 10 वाजता बारामती नगर परिषदेसाठी मतमोजणीला जी आहे सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।